आहे. आज आम्ही आलोय संभाजीनगर वेरूळमध्ये एलोरा लेणी बघण्यासाठी. तर ही लेणीचा व्ह्यू आहे. ही लेणी एका दगडामध्ये कोरली आहे आणि वरून एकाच रॉक मध्ये आणि वरून ते खालीपर्यंत कोरत आले, टॉप टू बॉटम राईट. मी संभाजीनगर मध्ये आलो एलोरा लेणी बघण्यासाठी. तर तिकडचं काही माहिती आहे माझ्या सिस्टर कडून तुम्ही घेऊ शकता. ती सांगेल आता. ती खूप सारा अभ्यास करत आहे प्रत्येक गोष्टीचा. तर तिच्याकडून ऐका. हॅलो, मला काही थोडीफार माहिती या गुहांबद्दल, लेण्यांबद्दल, केव्सबद्दल माहिती आहे. मी ती तुम्हाला सांगते. हे मी केलेलं राष्ट्रकूट राजाने, राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला त्याने ही लेणी, ते मंदिर, शिवचं मंदिर आहे, आतमध्ये खूप सुंदर आहे, ते भेट केलेलं आहे. राष्ट्रकूट डायनेस्टी अजून बऱ्याच खूप डायनेस्टी आहेत, त्यांचा पण सहयोग आहे यामध्ये. आणि इथे टोटल भरपूर केव्स आहेत, पण त्यातून 32 ते 34 केव्स ओपन आहेत आपल्या इथे, म्हणजे ओपन आहेत. संभाजीनगरमध्ये खूप छान पाहण्या जात आहे. पूजा आहे ती प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करते, कशी लेणी कोरली आहे मस्त छानपैकी. आणि ती खूप अभ्यास करते काही प्रत्येक गोष्टीचा. तर ती आता मला सांगेल की अशी अशी लेणी आहे. मी काही जास्त अभ्यास करते, बट आम्ही ज्या ठिकाणी फिरतो त्या ठिकाणची थोडीफार माहिती आम्ही घेतोच. तर खूप छान अशी लेणी कोरलेल्या होत्या, बघत होतो मस्तपैकी. आणि आमचा बच्चू पण सोबतच होता, कार्तिक. तर त्याला ते वरती हम्मासारखं दिसत होतं. हम्मा म्हणजे हत्ती आणि सिंह होते. तर त्याला तेच पाहिजे होतं. तर सारखा म्हणत होता की आम्हाला द्या, मला द्या, मला द्या, हम्मा काढून द्या. तर आम्ही सगळेजण खूप त्याला बघून एन्जॉय केलं, हसत होतं सारखं सारखं. त्याची मम्मी तर खूप वैतागलेली त्याला. तर सारखं सारखं हम्मा द्या बोलत होतं. बघा कसं त्याची नाटकं चालू आहेत. बेबी खूप क्यूट आहे आमचा, छान आहे. वरती हत्ती आणि सिंह त्याला बघून रडतोय तो. सारखा म्हणतो हम्मा द्या, हम्मा द्या. कंटिन्यू व्हिडिओ बघा, फुल एन्जॉय केला आम्ही एलोरा लेणी बघून. आणि मस्त वाटलं खूप. ती आणि हम्मा मागत होता त्या ठिकाणच साईडूनच एक रोड आहे वरती जायचं, म्हणजे असं कोरलेले दगड आहे, तिथूनच आतमध्ये शिडी आहे, तिथूनच पायऱ्यावरून वर जायचं. वरती महादेवांचं मंदिर आहे आणि समोरून नंदी महाराजांचं पण मंदिर आहे आणि तिकडून व्ह्यू खूप छान दिसतं. तर आम्ही वरती गेलो फर्स्ट फ्लोअरला. तिथूनच महादेवांचं दर्शन घेतलं आणि तिथूनच काही फोटोज घेतले आम्ही. खूप मस्त वाटत होतं वरती आणि खूप छान प्रकारे असं ते कोरलं होतं मंदिर. मस्त वाटलं बघून. बघा तुम्ही पण किती छान दिसतं ना व्ह्यू खालचा, मस्त ना. तुम्ही पण नक्की या इकडे लेणीला भेट द्या. आणि खूप छान असं, खरंच खूप छान लेणी कोरली. एवढी हर हर महादेव. इकडे आतमध्येच मस्त शंकरांचं लिंग होतं
माझ्या महादेवांचं. आणि आतमध्ये खूप असं शांत वातावरण, लाईट वगैरे काहीच नव्हतं, म्हणजे उजेड कुठून येत नव्हतं, पण वातावरण खूप थंड होतं. आणि वरती तांडव नृत्य करणारे महादेव होते आणि आतमध्ये खूप छान नक्षीदार कोरली होती. खूप मस्त वाटतं आतमध्ये, एकदम थंड वातावरण असल्यामुळे शांत असं वाटतं की तिकडून जावंच नाही, एवढं खूप छान वाटत होतं. तर सगळे माझी आत्या आणि पूजा सगळेजण ती कोरलेली आतून लेणी बघत होती आणि महादेवांचं तांडव नृत्य वरती कोरलं होतं ते आम्ही निरीक्षण करत होतो की कसं छान कोरलंय. Even when you feel low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. खाली कार्तिक वेटिंग करते. कार्तिक बाबू बघा, कार्तिक आमचा बाबू एक काटू सारखा हमच मागतोय. मस्त व्ह्यू. पूजा पण कार्तिकला आवाज देते. तुझं कोणतं मंदिर आहे त्या नंदी? आम्ही फर्स्ट फ्लोअरला, म्हणजे एकाच्या वरून वरच्या फ्लोअरला आलो आहे. नंदी महाराजांचं मंदिर आहे. झाली लेणी. आता आम्ही बाहेर पडत होतो. खूप छान वाटत होतं, लेणी बघून खूप मस्त वाटलं. छान अशी डिझाईन नक्षीदार कोरली होती लेणी आणि समोरच 3 भाषेमध्ये लिहिलं होतं लेणीची माहिती. ती वाचून आम्ही पुढे गेलो. इंग्लिश, हिंदी, मराठी आणि ही 3 भाषेमध्ये होती. आणि पुढे जाता जाता आम्हाला एक झाड दिसलं. अतिशय भयानक वाटत त्या झाडाकडे बघून. खूप वर्षापूर्वीचं झाड होतं, ते पूर्ण सुकलेलं. अशी खूप झाडं होती तिकडे. चालत होतो आम्ही कंटिन्यू. लेणीपासून 5 मिनिटाच्या अंतर रोड होतं. मग रोडपर्यंत जायला 5 मिनिटं लागत होती. आम्ही चालत होतो. तसंच पाठी पण बघत होती मी, किती खूप लेणी छान दिसते ती पाठीमागून पण. थोडा वेळ चाललो आम्ही आणि कार्तिक पण खूप वैतागलेला. त्याला तो सारखं म्हणत होता की हम्मा हम्मा. पाठी बघून किती छान दिसतं ना. तर हम्मा हम्मा, त्याला शेवटी हम्मा भेटलीच माझ्या कार्तिकला. हम्मा बघून खूप खुश झाला आमचा बेबी. तिकडे समोरच एक काका विकत होते घोडा आणि हरण, असे 2 होते त्याच्याकडे छोटेसे टॉयज लाकडाने बनवलेले. तर ते त्याला कार्तिक, तर बेबीला टॉयज खूप आवडले. आणि चला जायची वेळ झाली. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शिवूच्या दुनियेला विसरू नका. असंच प्रेम तुमचं राहू द्या कंटिन्यू माझ्यावर. बाय. काळजी घ्या स्वतःची. आता आम्ही निघालो जायला घरी. पुन्हा येऊ इकडे भेट, तेव्हा पुन्हा व्हिडिओ बनवू.